हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, नुकताच 2-3 दिवस अगोदर माननीय सुप्रीम कोर्ट यांच्याकडनं 55-60 या संदर्भामध्ये जो निर्णय आलेला आहे, त्या निर्णयाला अनुसरून येणाऱ्या भरतीवरचा परिणाम आणि पुढील दिशा या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. आणि हा खूप निर्णय फायद्याचा का तोट्याचा किंवा इतर जे काही सांगत आहेत लोक त्या संदर्भात माहितीच, त्याचा परिणाम कसा होईल, जागेसंदर्भात काय होईल, जुनी यादी संदर्भात काय होईल, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा. चला, मी जास्त वेळ घेत नाही, मूळ मुद्द्यावर येतो मित्रांनो. पहा, हा जो नियम 2022च्या परीक्षेत लागला होता 55-60, त्याच्या अगोदर थोडंसं आपण 2017च्या भरतीकडे जाऊया, फक्त विथिन सेकंडसाठी. 2017मध्ये जेव्हा शिक्षक भरती झालेली होती, त्याच्यामध्ये साधारणतः मागासवर्गीयांच्या ज्या आहेत इतर सर्व कॅटेगरीच्या, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साधारणतः 50% जागांची कपात केलेली होती. समजा मान्य करा, मागासवर्गीयांच्या जर 50 जागा असतील, त्याच्यापैकी 25 जागा परीक्षेला म्हणजे भरती झाल्या, 25 जागा तशाच ठेवल्या होत्या. म्हणजे एका पद्धतीनं सर्व मागासवर्गीय कॅटेगरीवरती अन्याय झालेला होता. ठीक आहे. त्यावेळेस ESBC आरक्षण होतं मराठा समाजामध्ये. ESBC पासून ते SC पर्यंत सर्व आरक्षण, त्याचा परिणाम झाला. 50% मागासवर्गीयांची कपात झाली. त्याच्यानंतर 2022च्या भरतीमध्ये 1 तास 1.5 तास अगोदर, रिझल्ट लागण्याच्या अगोदर रात्रीच खेळ चाले या पद्धतीनं आपली भरतीची राऊंड रात्री लागत असतात. त्याच्यामध्ये 1-2 तास अगोदर एक बुलेटिन आलं, त्याच्यामध्ये हा नियम लावण्यात आला. रिझल्ट लागल्याच्यानंतर 2 दिवस मुलांना अजून मूळ मुद्दा समजला नाही, नेमकं करायचं काय. मेरिटच्या पेक्षा जास्त मार्क असून सुद्धा आमची निवड कशी झाली नाही, हा एक संभ्रम निर्माण झाला. हळूहळू त्या गोष्टी क्लिअर होत गेल्या. जेव्हा मुलावर अन्याय झाला असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा इतर मागासवर्गीय जे मुलं आहेत, सर्व मागासवर्गीय मुलं मिळून एक रचना तयार केली. एक त्याच्यामध्ये लिडरशिपच्या गोष्टी आल्या. हायकोर्ट खंडपीठ जे संभाजीनगरला आहे, तिथे टाकण्यात आली केस. त्या संदर्भामध्ये ही सुनावणी झाली. त्याच्यामध्ये मुलांच्या बाजूने निकाल लागता, शासनाच्या बाजूने निकाल लागला. ह्याच्यामध्ये करत असतानाच विविध मुलावर अन्याय झाला आणि मागासवर्गीयचा कट ऑफ हा ओपनपेक्षा जास्त केला. त्यामुळं कुठेतरी इतर परीक्षा ज्या आहेत सरळ सेवेच्या, त्यामध्ये नियम वेगळा आहे आणि या भरतीमध्ये नियम वेगळा होता. त्यामुळं TET ही पात्रता परीक्षा ही मेरिटसाठी कन्सिडर करून कुठेतरी त्या मुलावर अन्याय झाला. आणि हे अन्याय झाल्याच्या नंतर मित्रांनो, मुलं माननीय विठ्ठल सरगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा इतर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली. खूप तो वेळ गेला, नंतर ती केस जिंकली. हे सर्वांनी तुम्हाला आता अपडेट दिली की नेमकं काय परिणाम झाला, काय झाला. आता माझा एकच मुद्दा आहे की हा निर्णय येणाऱ्या भरतीवर कसा परिणामकारक आहे आणि त्याला आपण पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे का निगेटिव्ह घेतलं पाहिजे ते तुम्हाला सांगतो. खूप मुलं पॅनिक होत आहे, सर जागाचं काय किंवा भरतीचं काय, त्याच्यानंतर असेल जुन्या मुलांचं काय. मित्रांनो, हा खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह निर्णय आहे. तुम्हाला अजून सांगतो, तो मुद्दा कळालेला नाही तुम्हाला नेमकं काय आहे. पहा, ह्याच्यामध्ये काय आहे, सरळ जे मागासवर्गीय मुलं कॅटेगरीमधनं TET पास झालेत, त्या मुलांना फायदा आहे. त्यांनी सरळ ओपनची जागा घेऊ शकतात, ओपनमध्ये जाऊ शकतात. समांतर आरक्षणामध्ये जास्त मार्क घेतल्यामुळे त्यांनी वर जाऊ शकतात. हा एक नियमच आहे. म्हणजे समांतर आरक्षणचे मुलं असतील किंवा इतर म्हणजे कॅटेगरीचे मुलं असतील, हे सर्व मुलांना त्याचा फायदा होतो. ओपनच्या जागा जातील, हा प्रत्येक भरतीचा नियम आहे. आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये MPSCच्या शिक्षक भरतीमध्ये ओपनचा कट ऑफ कॅटेगरीपेक्षा कमी लागला. सरासर हा अन्यायच होता. माननीय सुप्रीम कोर्ट यांना हा मुद्दा कळाला आणि त्यांनी सरळ मागासवर्गीयांच्या मुलांच्या फेवरमध्ये निर्णय झाला. आणि याचा परिणाम की येणाऱ्या भरतीमध्ये पूर्ण SC BC OBC SC ST NT OBC सर्व कॅटेगरी, हे सर्व कॅटेगरीच्या मुलांना आता ओपनच्या जागांमध्ये जाता येईल. ओपनचा मेरिट, ओपनच्या आपल्या मार्कानुसार त्यांची ओपनमध्ये पण निवड होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा आल्या तर त्याचा फायदा होईल. आता हे सर्व करत असताना मित्रांनो, एकच मूळ मुद्दा झाला की हा निर्णय रद्द केला. आता हे रद्द केल्यामुळे काय झालं माहिती आहे का, याची शासनाला नामुष्की ओढवण्यात आली. म्हणजे नामुष्की ओढवली. जे काही मुलं ओपन आणि कॅटेगरी अशा म्हणजे जे द्विधा मनस्थितीमध्ये निर्माण झाला हा निर्णय, म्हणजे हा गोंधळ निर्माण झाला, या गोंधळाच्या समोर आपण जाऊन विचार करा की जागा कशा येतील. मागच्या भरतीच्या जागा तशाच होत्या,
प्रयत्न केलं. आता मागासवर्ग आता ह्याच्यावर शासन काय निर्णय घेईल? एक तर निवड यादी शफल करेल किंवा आधी संख्येपदे निर्माण करून समायोजित करेल का, किंवा फक्त मेरिट क्रॉस केल्यामुळे ते पूर्ण अजूनही त्याला अजून पुष्टी भेटलेली नाही. नेमकं शासन याच्यावर निर्णय काय घ्या. उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट असेल, राजस्थान गव्हर्नमेंट असेल किंवा इतर ज्या राज्यामध्ये ज्या निवड याद्या रिवाईज संदर्भात झालेल्या होत्या त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर पण होईल का, महाराष्ट्राची यादी लागेल का, हा एक कुठेतरी प्रश्न निर्माण करणारा विषय आहे. शासन याला कसं घेईल? कारण का मंत्रालयात बसणारे जे बाबू लोक आहेत त्यांचा आम्हाला अनुभवच आहे. आम्ही जेव्हा मुंबईमध्ये आंदोलन करत होतो तेव्हा यांचा अनुभव चांगला आलेलाच आहे. बाबू लोक काहीतरी चुकीची माहिती मंत्री स्तरावर देतात, त्याचा परिणाम निगेटिव्ह अर्थानं भरतीवर होत असतो. त्यामुळं AC मध्ये बसून आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचं दुःख त्यांना कळत नाही, हे तुम्हाला अनुभवातून सांगतो मित्रांनो. आणि हे करत असताना आता जे भरती होणार आहे किंवा मागचे आता भरती कसं होईल, काय मेरिट लावेल, मेरिट लावत असताना त्यांनी अधिसंख्येपदे निर्माण करून घेतील किंवा समायोजित करतील किंवा यादी रिवाईज करतील. शासन माननीय सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयामध्ये सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना सामावून घ्या किंवा म्हणजे न्याय द्या असा एक शब्द त्याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही विविध माध्यमातून सरांच्या विठ्ठल सरांच्या चॅनलवर सरांच्या चॅनलवरती ज्येष्ठ वकिलांनी जे सांगितलेलं आहे ते पण इथं पाहून घ्या. तुम्हाला पण एक अनुभव येऊनच जाईल की मित्रांनो हे करत असताना फक्त सामान्य मागासवर्गीय मुलांना न्याय कसा भेटेल हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. जेणेकरून जे भरतीतून ओपनचा मेरिट क्रॉस करून सुद्धा ते मुलं घरी बसलेले होते आणि काही कॅटेगरीची मुलं चांगले मार्क असताना सुद्धा ते त्यांच्याच कॅटेगरीमध्ये त्यांची निवड झाली, त्यामुळे ओपनमध्ये जाऊ शकले नाही. हा एक कुठेतरी मिसमॅच हा विषय येतो. मान्य करा, एखादा NTCचा मुलगा आहे, तो 150 मार्क पडले पण त्याच्याकडे कॅटेगरीची TT आहे, तर तो कॅटेगरीमधनं निवड झाली मित्रांनो, त्याची ओपनमधनं निवड झालेली नाही. हा एक मुद्दा क्लिअर करतो. मग आता हे सर्व करत असताना आता तर ते रद्द झालं, मग आता 150वाल्या मुलांना त्यांनी कशात निवड करतील, ओपनमधनं घेतील का कॅटेगरी तसं ठेवतील, हा एक प्रश्न आहे. आणि हे सर्व करत असताना जर यादी शफल करून जे काही मुलं खालचे वर येऊ शकतात त्यांच्यासाठी अधिसंख्येपदे निर्माण करून निवड त्यांना सामावून घेतील किंवा पूर्ण यादी रिवाईज करून ओपनच्या मुलांना बाहेर काढतील आणि कॅटेगरीच्या मुलांना वर घेतील, हा शासन ठरवू शकते. त्याला अजून वेळ लागेल. आता हे आपण फक्त पाहणं गरजेचं आहे. आणि ह्याचा एकच पॉझिटिव्ह फायदा आपल्या येणाऱ्या भरतीमध्ये झाला मित्रांनो, महत्त्वाचा फायदा म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये 55 हा नियम नसल्यामुळं इतर मागासवर्गीय जेवढे पण मागासवर्गीय मुलं आहेत, ते SC असेल, ST, OBC, SC, BC किंवा इतर सर्व कॅटेगरी, ते सर्व मुलं आता ओपनच्या जागेवर आपला दावा करू शकतील. हा एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. आता तुम्ही म्हणताय सर की बाबा ह्याचा परिणाम ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशीपासून याची अंमलबजावणी होईलच आणि 100% हे दूरगामी निर्णय आहे मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आनंदामध्ये त्या दिवशी की बघा अन्याय झालेला आहे हे मान्य करा. मी माझे जुने व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून हे सांगतो आहे की हा पॉझिटिव्हच आहे. आता मला एक गोष्टीचा डाऊट येतो मित्रांनो की जे मुलं जेव्हा हा निर्णय आलेला होता किंवा जे काही संघटनावाले, जे काही नेते सो कॉल्ड, जे काही मोठे यूट्यूबर्स, जे काही मोठे क्लासेसवाले, हे सर्व, मी वैयक्तिक कोणाला दोष देत नाही, ज्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल त्यांना तुम्हाला अनुभव आलेला असेल की त्यावेळेस जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका मुलंच्या बाजूने निर्णय लागता, शासनाच्या बाजूने जेव्हा निकाल लागला होता तेव्हा तो निर्णय किती महत्त्वाचा आहे, किती योग्य आहे असं छाती ठोकपणे सर्व सांगत होते. आणि खूप असे यूट्यूबर्स आहेत, खूप क्लासेसवाले आहेत, ते आत्ता डायरेक्ट आम्ही आमच्यासाठी केलं, तुम्ही तुमच्यासाठी करा, तुमचे लोक एकत्र येत नाहीत, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही आमच्यासाठी केलं, तुम्ही तुमच्यासाठी करा, अशी काही जे मोठमोठे वाक्य स्टेटमेंट वापरलेले आहेत ते सुद्धा आज मागासवर्गीयांचा जो आता हे जो 55-60 नियम जो लागलेला आहे तो किती योग्य आहे असं सांगत आहेत. किती हा दांभिकपणा, किती हा म्हणजे स्वतः पाठ थोपून घेणं, समथिंग व्ह्यूजसाठी समथिंग, किती तुम्ही माती खाताय. जेव्हा तुमची गरज होती मित्रांनो, जेव्हा तुमचं मार्गदर्शन गरजेचं होतं तेव्हा तुम्ही तर माती खाल्ली, आता परत माती खाताय. ज्या संघटनांनी विरोधामध्ये काम केलं, ज्या संघटनांनी चुकीचे नियम लावण्यासाठी, प्रस्ताव पाठवण्यासाठी निवेदन जो बेजार झाले, ते संघटनावाले सपोर्ट करत आहेत की हा नियम किती भारी लागला आहे. सर्व पुरावे आहेत. पण विषय काय आहे, तो विषय आता बोलण्याचा नाही, विषय आहे निर्णयाचा. तो निर्णय लागला,
मला वैयक्तिक कुणाला दोष द्यायचा नाही, पण थोडंसं डोळे बंद करून 2 मिनटं विचार करा की आपण किती चुकीचा निर्णय लागत असताना आपण सपोर्ट केलो होतो. आणि आज जेव्हा मुलांच्या बाजूने, शेवटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान कलम 32 नुसार एखाद्या जे मुलावर फंडामेंटल राईटचा जो अन्याय होतो त्या संदर्भात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. त्या कलमाचा वापर करून मुलं सुप्रीम कोर्टात गेले मित्रांनो, न्याय मागण्यासाठी. आणि तो न्याय भेटला, न्यायदेवतेकडनं न्याय भेटला. त्यामुळं न्यायाच्या समोर, संविधानाच्या समोर कोणी नाही, मला एवढं सांगायचं आहे. वरिष्ठ स्तरावर बसलेले अधिकारी स्वतःची मक्तेदारी नाही चालू शकत, हा एक मला सांगायचं होतं. म्हणून संविधानाला माना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलं आहे ते त्या काळी लिहिलं आहे, त्याचा परिणाम आतापर्यंत आपण पाहतच असतो. जेव्हा जेव्हा सामान्य नागरिकावर अन्याय झालेला आहे तेव्हा तेव्हा न्यायदेवता ही मुलांच्या जे काही उपेक्षित लोक आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्याच्या बाजूने हे संविधान थांबलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे मला सांगायचं होतं की सर्व लोकांना की तुम्ही बिलकुल काही करा, पण हे सर्व करत असताना विचार करा की आपण किती मोठी त्यावेळेस चूक केली होती, मुलांना किती संभ्रम निर्माण केला होता. आत्ता तुम्हाला नैतिक अधिकारच नाही आहे त्या विषयावर बोलण्याचा. मी स्पष्ट सांगतो आहे, जेवढे काही क्लासेसवाले, जेवढे काही यूट्यूबर्स, जेवढे काही संघटनेवाले, जेवढे काही स्वघोषित नेते, सर्वांना सांगायचं, ठीक आहे. त्यामुळं हा स्पष्ट मत आहे माझं. मान्य आहे, मला माझा विषय सर्वांना आवडणार नाही, पण हे सत्य आहे. आता हे सर्व करत असताना समोरचा मुद्दा येतो 2025च्या भरतीवर होणारा परिणाम आणि आपल्याला काय करावं लागणार आहे. हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, 2025च्या भरतीमध्ये सर्वात मोठा बेनिफिट आता 55-60 हा नियम असणार नाही. त्यामुळं ओपनच्या जागा आपल्याला भेटतील, जे काही कॅटेगरीची मुलं आहेत त्यांना. दुसरा मुद्दा मित्रांनो, आता हे सर्व करताना जागा तर येणार नाहीत. माननीय शिक्षण मंत्री साहेबांना भेटल्याच्या नंतर जे काही केंद्र प्रमुखाच्या परीक्षा आहेत झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे काही 2430 जागा आहेत आणि ह्या जागा सरळ हे पहिल्या फेजमध्ये 25च्या भरतीमध्ये येतील. त्यामुळं ते जागा तर 100% येणारच. जेव्हा शिक्षण मंत्री आम्ही डायरेक्ट भेटलो, 80% पदभरती 100% संस्थेमध्ये होईल, हे जे त्यांनी स्वतः सांगितलेले आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं की तुमचा एक मुद्दा मार्गी लागला. असं खूप चांगले मंत्री आहेत. फक्त त्यांना जे काही गाईड करणारे जे मूर्ख, मी शब्द वापरतो जाणून बुजून, जे स्वतः AC मध्ये बसून मला वाटते म्हणून हा असं आहे तसं आहे. एक उपसचिव तर साहेब मला नागपूर अधिवेशनामध्ये जेव्हा मी शिक्षण मंत्र्याला भेटलो होतो ना, तेव्हा डायरेक्ट सांगितलं मला वाटते म्हणून 12,000 जागा रिक्त आहेत. कसं काय माहिती आहे? संस्मान्यता, रोस्टर काही आहे का नाही, अक्कल नावाची भाग असते का नाही? असे अधिकारी तिथं बसून आहे. AC मध्ये बसून त्यांना काही जाण नाही. मला वाटते, त्यांना क्रॉस क्वेश्चन केलं, तुम्हाला वाटते म्हणून 12,000 असे काय आहेत का जागा, ठीक आहे. जेव्हा मग वडेट्टीवार साहेबांना आम्ही भेटलो, वडेट्टीवार साहेबांना डाटा दिला, वडेट्टीवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं सकाळी 6 वाजता, माननीय माझे मित्र शुभम तिकट सर आणि उमेश कोराम सर यांच्या नेतृत्वात, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला रिक्त पदाचा तपशील कळाला. हे तुम्ही विचार करा. आणि हे जागा कशा येतील, आता हे तिसऱ्या टेटमध्ये कशा जागा येतील, हे पत असताना मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला काम करावं लागणार संस्मान्यतेवर. संस्मान्यता प्रत्येक जिल्ह्याच्या झालेल्या आहेत का, तुम्हाला हे टास्क आहे. मला माहिती आहे तुम्ही कोणी टास्क करत नाही, कोणी काम करत नाही, मला माहिती आहे. फक्त जागा किती येणार, माझं होईल का, मला एवढे मार्क आहेत, मी असं आहे, मी आमका आहे, मी ढिमका आहे, एवढंच फक्त तुम्ही ग्रुपवर बोलता, कमेंटवर तेच बोलता. फक्त स्वतः कधी जिल्हा परिषद तोंड बघा, कधी जिल्हा परिषदचं थोबाड बघा, कधी अधिकाऱ्यांचे चेहरे बघा. ह्या भाषेत बोलतो आज मी, क्षमा असावी. पण तुम्ही ज्यावर काम करत नाही, मग जागेच्या अपेक्षा कशी करणार. 6 दिवस आम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलं, किती मुलांची प्रेझेंटी होती, ठीक आहे. आज हा 55-60 नियम लागला तर माझा होईल का, यादी होईल का, ते असे खूप असे बाहेर मुलं निघाले, आज बिळातून निघाल्यासारखं. आतापर्यंत शांत होते, जे सर लढत होते त्याला सपोर्ट कोणी केला नाही त्यावेळेस, त्याला पण सपोर्ट नाही केले तुम्ही. हां, म्हणजे संख्या पण कमीच होती ना सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची, हे पण विचार करा ना. आणि दुसरा मुद्दा, मला त्याच्यावर बोलायचं नाही, फक्त मला हा मुद्दा सांगायचा आहे की येणाऱ्या भरतीवर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा, संचमान्यता झाली आहे का ते पहा, झाली नसेल तर विनंती करा की त्यांना संचमान्यता लवकर करून घेण्यासाठी. 25 वर्षी संचमान्यता आहे. त्याच्यानंतर रोस्टर तपासणीसाठी मागासवर्गीय कक्षाला पाठवत आहेत का, त्याची जा विचारा, टीम बनवा, जा, तरच होऊ शकते. कोणीही इथं काहीही करू शकत नाही, फक्त आम्ही प्रयत्न करू शकतो. प्रत्येक जिल्ह्यावर आमचं लक्ष राहत नाही, फक्त आम्ही तुम्हाला सांगत असतो की नेमकं हे करा ते करा. आणि हे करत असताना तुमचं सपोर्ट असणं गरजेचं आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका, त्याच्यानंतर इतर जे 254 नगर परिषद, त्याच्यानंतर 35 जिल्हा परिषद, 36 जिल्हा परिषद सांगतील, त्यातले काही 2-3 ठिकाणी जिल्हा परिषद नाही. म्हणजे हे सर्व करत असताना मित्रांनो, तुम्ही विचार करा की प्रत्येक ठिकाणी जागा येणं हे किती महत्त्वाचे आहे.
संच मान्यता झाली का ते पहा, रोस्टर तपासणी झाली का ते पहा, त्याच्यावर लक्ष ठेवा. रोस्टर तपासणी झाल्यानंतर तिच्या त्रुटीमध्ये आलेली आहे का परत पाठवणं, हे गोष्टी करणं गरजेचं आहे. आता माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी सध्या पत्र काढलेलं आहे की बिंदू नामावली तपासून घ्या, त्यालाच आपण रोस्टर म्हणतो. जोपर्यंत मला परत सांगतोय, जोपर्यंत बिंदू नामावली तपासणी होत नाही, तोपर्यंत जागा येणारच नाही. तुम्ही किती उड्या मारा, इथे ह्या जिल्ह्यात एवढ्या जागा आहेत, त्या जिल्ह्यात तेवढ्या रिक्त जागा, हे फक्त वाचायला बघायला समाधान आहे. अन्यथा तुम्ही परत उपस्थित राहणार, परत तुमचं नुकसान होणार, परत जागा येणार नाही. मला एक सांगा, एखादा मुलगा मला खूप फोन करतात की सर माझं एवढे मार्क आहे, माझं सोलापूर जिल्हा परिषद भेटेल का, माझं लातूर जिल्हा परिषद भेटेल का? अरे मित्रांनो, ज्या जिल्ह्याची संचमानाच झालेली नसेल, ज्या जिल्ह्याची रोस्टर तपासणी झालेली नसेल, त्या जिल्ह्याच्या जागा कशा येतील? मग तुम्ही कसं काय त्या जिल्ह्यात लागणार? आणि स्वयंघोषित खूप नेते म्हणतात की स्वयंघोषित सोपी, आता मी कोणावर टीका करत नाही, ते म्हणतात तुमच्या जिल्ह्यात तुमचं 100% फिक्स होईल. पण जागा तरी होत्या ना त्या जिल्ह्यातल्या, त्या जागाची संचमानाच झाली नाही तर तुमच्या जागा कशा येतील, तुमच्या जिल्ह्यात कसे लागणार? म्हणून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात लागायचं असेल, तुम्हाला चांगले मार्क पडले असतील, तर पहिले तुम्ही तुमच्या जिल्ह्यावर फोकस करा की तुमच्या जिल्ह्यातली संचमानाची झालेली आहे का, रोस्टर तपासणी झालेली आहे का, बिंदू नामावली तपासणी झाली, त्यालाच आपण म्हणतो तपासणी झालेली आहे का, काही त्रुटी असेल तर परत फॉलोअप घ्या, RTI टाका, रिक्त पदांचा तपशील किती आहे, प्रमोशनमध्ये किती जागा भरत आहेत, समायोजनमध्ये शिक्षणाधिकारी पैसे घेऊन किती भरत आहेत, ते पण बघा, लक्ष द्या. अन्यथा कोणीही काही करू शकत नाही, मी असो, कोणीही काय करू शकत नाही. जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही पळून जाता, जेव्हा परेशान होता तेव्हा एकत्र येता. हा कुठेतरी चुकीचा आहे आणि हाच शिक्षक भरतीचा नियम आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत शिक्षक भरतीमध्ये कधीच परफेक्ट मनासारखी झालेली नाही, हे तुम्हाला सांगायचं आहे. मान्य आहे, मला खूप ट्रोल करतात, खूप हे करतात, मला त्याचा काही फरक पडत नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगतो, सत्य सांगणं गरजेचं वाटलं. आणि हे सर्व मुद्दे आहेत. आणि मुंबईला आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये मंत्र्यांना भेटलो, 6-7 दिवस आंदोलन केलं. हे सर्व करत असताना संदीप कांबळे सर असतील, आम्ही असेल, सर्व ह्याच्यामध्ये प्रयत्न करत असताना साथ अपेक्षित नव्हती, भेटली नाही. साथ जेवढी अपेक्षित होती आम्हाला तेवढी भेटली नाही. तरी पण आम्ही खिंड लढवली आणि ते लढवच राहणार. भविष्यामध्ये जास्त जागासाठी आणि येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच राहणार, एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आणि हा जो निर्णय आहे त्याचा मी स्वागत करतो. आणि हा निर्णय वंचित घटक जे सर्व मागासवर्गीय आहे त्यांच्या फायद्याचा आहे. याला विरोध करून काही अर्थ नाही. तुम्ही किती विरोध करा, सुप्रीम कोर्टनं प्रॉपर त्याच्या रेकॉर्डमध्ये, त्यांच्या रेकॉर्डमध्ये हा निर्णय आहे. स्वतः त्या ज्या निर्णयामध्ये लिहिलेला आहे मित्रांनो, त्यांच्या रेकॉर्डमध्ये हा निर्णय राहणार आहे आणि ते तुम्हाला कधी पण वाचायला भेटेलच. परंतु हा कुठंतरी आहे, हा कुठेतरी फायद्याचा आहे. आता याच्यावर शासन कसा निर्णय घेईल हे येणारा काळच ठरवेल. परंतु तिसऱ्या टेटसाठी एकच महत्त्वाचा फायदा मित्रांनो त्याचा, तो म्हणजे आता इथून मागासवर्गीयांना ओपनच्या जागांवर हक्क दावा करता येईल आणि त्यामुळं ओपनचा कट ऑफ जास्त येईल, कॅटेगरीचा कट ऑफ आपोआपच कमी येईल मित्रांनो. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. कोणीही पॅनिक होऊ नका, फक्त याला पॉझिटिव्ह अर्थानं हा GR घ्या, म्हणजे ह्या केसचा संदर्भ घ्या. आणि इतर सर्व मागासवर्गीय जे मुलं आहेत, सर्व मागासवर्गीय, त्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय आहे. ओपनमध्ये तुम्ही टीट पास असाल, मी पण आहे, सर्व पण ओपन, पण असं काय आपण लय मोठे झेंडे नाही काढले. एक मागासवर्गीयाचा अर्थ असा असतो की तुम्हाला ओपन आणि कॅटेगरी इतर सर्व जागा ह्या तुमच्या तुम्हाला डबल बेनिफिट भेटावं, वंचित घटक आहे ते मूळ प्रवाहात यावं म्हणून हे आरक्षण आहे. त्या आरक्षणाचा फायदा घेऊन आणि त्याच आरक्षणामध्ये जर तुम्ही त्याच आरक्षणातून जर तुमची निवड झाली तर त्याचा आरक्षणाचा काही फायदा नाही. यासाठी हा निर्णयाचं आपण स्वागत करूया आणि येणाऱ्या भरतीवर त्याचा पॉझिटिव्ह फायदा होणार आहे, निगेटिव्ह काही होणार नाही, एवढंच तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि जे काही निर्णय आलेले आपण त्यांचं स्वागत करू आणि 2025च्या भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू आणि भविष्यामध्ये याच्यावर आपण प्रयत्न करतच राहणार आहोत. रिक्त पदांचा तपशील, संचमान्यता याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. बिंदू नामावली, रोस्टर तपासणीच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. तर जागा येतील, अन्यथा कोणीही काही करू शकत नाही. आणि कोणीही वरून आला म्हणजे भविष्यवाणी कोणी सांगू शकत नाही, सेफ स्कोअर किती, कट ऑफ किती, मला तेवढा सांगायचं आहे. डोळे बंद करून स्वतःला विश्वास ठेवा. गोड बोलणारे तुम्हाला आवडतात, स्पष्ट बोलणारे आवडत नाही, हे मला अनुभव आहे. पण विचार करा मित्रांनो, काळजी करू नका. लढेंगे तो और भी जीतेंगे, म्हणजे लढेंगे और जीतेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे, एवढंच मला सांगायचं आहे. हेल्प अस टू हेल्प देम, मदत करा, मदत भेटेल. आपण सर्व मिळून मदत करू, जास्तीत जास्त जागा कशी येतील यासाठी प्रयत्न करू मित्रांनो. धन्यवाद. आणि जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच तुम्हाला माहिती देत जाईन आणि रोस्टर, बिंदू नामावली संदर्भात तुम्हाला क्लिअर करत जाईन मित्र. ठीक आहे, धन्यवाद.